महावितरण कंपनीच्या कळंब येथील उपविभागीय कार्यालयाच्या मी समोर आहे। आपण पाठीमागं पाहताय तर उपकार्यकारी अभियंता यांचं कार्यालय आहे आणि या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या मागील काही दिवसांपासून येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातील कामकाज हे सध्या रामभरोसे सुरू आहे। यामागचं कारण म्हणजे गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणचे उपकार्यकारी अभियंता हे सध्या सुट्टीवर असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यांच्यानंतर जो पदभार या ठिकाणी दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे दिला पाहिजे त्याच्यामध्ये देखील संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। दुसऱ्या अधिकाऱ्याकडे चार्ज दिला आहे का न दिला आहे याबाबत देखील कार्यालयात आम्ही याबाबतची विचारणा केली होती अनेक कर्मचाऱ्यांशी की उपकार्यकारी अभियंता हे आहेत का, तर त्यांनी सांगितलं मागच्या आठवडाभरापासून त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते या ठिकाणी सुट्टीवर आहेत। मात्र त्यांच्यानंतर कुणाकडे चार्ज आहे ही विचारणा केल्याच्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की यांच्यानंतर कुणाकडेही चार्ज दिलेला नाही आहे। मात्र याबाबतची स्पष्टता करण्यासाठी मी जेव्हा या ठिकाणच्या जिल्ह्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना चर्चा केली, त्यांच्याशी याबाबतची माहिती विचारली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याबाबतचा कळंब उपविभागाचा जो चार्ज आहे उपकार्यकारी अभियंता यांचा तो दुसऱ्या अन्य एका अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। त्यांचं नाव गीते सर आहेत। मी ज्यावेळेस त्या गीते सरांना कॉल केला आणि त्याबाबतची विचारणा केली तर गीते सरांनी सांगितलं की चार्ज तर माझ्याकडे नाही आहे, मात्र तुमचं काम काय असेल तर सांगा, मी करून देतो। मात्र यामध्ये प्रश्न उरतो तो म्हणजे चार्ज दिला की न दिला, कारण संबंधित उपअभियंता यांच्या कार्यालयातील कर्मचारी त्यांचे जी काही इतर डेस्क आहेत त्या डेस्कवरचेच अधिकारी सांगतायत की गेल्या आठवडाभरापासून साहेब इथं नाही आहेत आणि त्यांच्यानंतर कुठल्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चार्ज नाही आहे त्यांच्याकडे, किंवा कुठलेही कामकाज असेल तरी ती साहेबांनाच माहिती आहे, आम्हाला याबाबतची काही माहिती नाही। मग असं असताना जर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणत असतील की चार्ज दिला आहे, कर्मचारी म्हणत असतील चार्ज नाही दिला आणि ज्यांच्याकडे चार्ज दिला आहे ते देखील म्हणत असतील की माझ्याकडे चार्ज नाही आहे, तर म्हणजे नेमकं हा गौड बंगाल नेमकं सुरू काय आहे महावितरणचा, हे या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होते। आणि एकंदरीतच यामध्ये चौकशीची देखील आता गरज आहे, कारण अशा पद्धतीनं जर हा केवळ अधिकारी उपस्थित नसण्याचा विषय नाही आहे, तर अधिकारी वारंवार अशा पद्धतीनं अनुपस्थित असतात आणि कुठलीही सुट्टी शासन दाखवता आपापल्या कामामध्ये मग्न असतात आणि अशा वेळी आपल्याला सर्वसाधारण नागरिकांना दिशाभूल केली जाते की साहेब या साईडवरती आहेत, साहेब अचानक कुठेतरी गेलेले आहेत आणि तासनतास शीतल जे काही ग्राहक आहेत, जे नागरिक आहेत, या महावितरणच्या कार्यालयाशी निगडीत कामकाज करणारे जे काही व्यक्ती या ठिकाणी येत आहेत त्यांना तासनतास बसवलं जातं, लटकवलं जातं, दररोज चक्रा मारल्या जातात की साहेब आज नाही आहेत, उद्या येतील की परवा येतील, म्हणजे अशा गोष्टी सगळ्या या ठिकाणी सर्रास चालत आहेत। त्यामुळे कळंब येथील उपकार्यकारी अभियंता यांचं कार्यालयातील कामकाज हे सध्या रामभरोसे असल्याचं दिसून येतं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला वरिष्ठ देखील पाठीशी घालतायत का, किंवा वरिष्ठांच्याच परवानगीने अशा गोष्टी कार्यालयामध्ये घडतात का, याबाबत देखील प्रश्नचिन्ह आहेत आणि याबाबतची देखील स्पष्टता या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयांनी करणं गरजेचं आहे। कारण जर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणतायत की चार्ज दिला आहे तर मग चार्ज ज्यांच्याकडे आहेत त्यांनी का म्हणतायत की चार्ज माझ्याकडे नाही आहे, जर त्यांच्याकडे असेल तर मग कर्मचारी का म्हणतायत की या ठिकाणचा कुठलाही अधिकारी यांकडे चार्ज नाही आहे, जेव्हा साहेब येतील त्यावेळेस त्यांनाच विचारा। म्हणजे हा सगळा जो काही गोलमाल सध्या सुरू आहे महावितरण कार्यालयामध्ये तो कुठेतरी एका चौकशीच्या कक्षेमध्ये बसला पाहिजे आणि यामध्ये जो कोण कठोर कारवाई या सगळ्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या या अधिकाऱ्यांवरती व्हायला पाहिजे, चौकशीचा भाग आहे। मुळात पाहिलं तर आपण सध्या ज्या कार्यालयाच्या बाहेर आहेत, मी तुम्हाला आतमधला देखील व्हिडिओ दाखवणार आहे की कशा पद्धतीनं मुळात या जर चार्ज असेल एखाद्या अधिकाऱ्याकडे तर मुळात उपकार्यकारी अभियंता यांच्या चेंबरलाच कुलूप आहे। म्हणजे किती गंभीर बाब आहे की एखाद्या अधिकाऱ्यांना आपण ज्यावेळेस भेटायला जातो त्यांच्या चेंबरला कुलूप आहे आणि तो कुलूप जो आहे तो गेल्या आठवडाभरापासून तसाच आहे। म्हणजे गेल्या आठवडाभरापासून तब्येतीचं कारण असल्या कारणाने किंवा तब्येत खराब असल्या कारणाने साहेब आलेले नाही आहेत, मग दुसऱ्या साहेबांकडे चार्ज आहे तो साहेब तिथे बसले कसे नाही आहेत किंवा त्यांच्या कॅबिनला कुलूप कसं काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या कारभाराविरोधात नागरिक देखील संतप्त आहेत, यामध्ये चौकशीची देखील मागणी होतं।